नमस्कार, मी निरंजन. अजित पवारांची स्टँडअप कॉमेडी आता गंभीर स्वरूप धारण करायला लागली आहे. अजित पवारांचं काहीतरी एबीपी चॅनलला बोलत असताना ते काहीतरी बोलले आणि त्याचे एक मीम एबीपी तर्फे हे जोरात व्हायरल होत आहे. ते मुद्दाम तुम्ही शेजारच्या भागात बघा. अजितदादा असं म्हणतायत, पार्थच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे आमच्याच मंत्रिमंडळातील सहकार्यांनीच लीक केलेली आहेत. मी कोणालाच सोडणार नाही. महाबळेश्वरला 600 एकर जमीन कशी हडपली आहे, फॉरेस्टमध्ये अतिक्रमण कसं केलं आहे, दर 15 दिवसांनी कोण गावी जातं, सर्व मला माहिती आहे. पार्थला काही झालं तर कोणालाच सोडणार नाही. आता म्हणजे गंमत भाग बघा. पहिल्या ओळीत त्यांनी म्हटलंय की ही कागदपत्र आमच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनीच लीक केली आहेत. म्हणजे कोण सहकारी आहेत हे अजित पवारांना 100% माहिती आहेत आणि ती लीक केली आहेत असा शब्द वापरला. याचा अर्थ हा संपूर्ण व्यवहार अजित पवारांना आधीपासून माहिती होता. ते धादांत खोटं बोलले बाहेर, याचा अर्थ की मला या प्रकरणाची माहिती नाही. आणि लीक केले आहे हा शब्द वापरलाय, याचा अर्थ 100% अजित पवारांना माहिती होती की ही असा व्यवहार झालेला आहे. हे याच्यातून अगदी स्पष्ट होतं. त्यानंतर ते म्हणतात, मी कोणालाच सोडणार नाही. महाबळेश्वरला 600 एकर जमीन कशी हडपली आहे, फॉरेस्टमध्ये अतिक्रमण कसं केलंय, दर 15 दिवसांनी गावी कोण जातं, हे सर्व मला माहिती आहे. आता अजित पवार असं बोलून हे सांगतायत की कोणीतरी महाबळेश्वरला 600 एकर जमीन हडप केली आहे आणि त्यांना पूर्ण माहिती आहे. कोणीतरी फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि याची पूर्ण माहिती त्यांना आहे. कोणीतरी दर 15 दिवसांनी गावी का जातं हे त्यांना माहिती आहे. आता हे सगळे घोटाळे माहिती असून सुद्धा त्यांनी वापरलेले शब्द जमीन हडपली, फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केलं, हे दोन्ही गुन्हे आहेत. हडपणं हा गुन्हा आहे, अतिक्रमण करणं हाही गुन्हा आहे. या गुन्ह्यांची माहिती महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याला असून सुद्धा तो ही माहिती पोलिसांना किंवा संबंधित खात्याला देत नाहीये. हा अजित पवार त्यांनी स्वतः मंत्रिपदाची शपथ घेत असताना घेतलेल्या शपथेचा भंग करत आहेत. याच्याबद्दल अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता, कारण त्यांनी स्पष्ट कबूल करून टाकलेलं आहे. आणि पार्थला काही झालं तर सोडणार नाही कोणाला. म्हणजे पार्थला काही झालं नाही, पार्थला काही झालं नाही तर या सगळ्यांना सोडणार. मग हडपलेली जमीन सोडणार, केलेलं फॉरेस्ट मधलं अतिक्रमण सोडणार, गावी कोण का बरं 15 दिवसांनी जातं हे सोडून देणार. हा त्याचा अर्थ होतो ना. म्हणजे अजित पवार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत हे त्यांच्या तोंडाने ते कबूल करत आहेत. महाराष्ट्र द्रोह ज्यांनी केला, ज्यांनी महाबळेश्वर मधली 600 एकर जमीन हडपली किंवा फॉरेस्ट मधल्या जमिनीवरती अतिक्रमण केलं, हा महाराष्ट्राशी केलेला द्रोह आहे, हा कायद्याने केलेला गुन्हा आहे. या गुन्हेगारांना अजित पवार पाठीशी घालत आहेत. हा या त्यांच्या मीमचा सरळ सरळ अर्थ होतो. आणि या व्यवहाराची त्यांना संपूर्ण माहिती होती हे 100% खरं आहे. याचं कारण हे छावा कामगार युनियननी दिलेलं पत्र. छावा कामगार युनियननी हे 5 जून 2025 म्हणजे आजपासून 5 महिने आधी हे पत्र छावा कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, दिनकर कोतकर त्याचे अध्यक्ष यांच्या सहीसह त्यांच्या लेटर हेडवर माननीय सह जिल्हा निबंधक वर्ग 1 आणि मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब या दोघांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि या दोघांना लिहिलेल्या पत्रात हवेलीमधील खरेदी खत 9018/2025 बाबत, म्हणजे आत्ता पार्थ पवारचं जे प्रकरण आलेलं आहे
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या ॲमिडिया कंपनीनी ती कोरेगाव पार्क मधली जी 40 एकर जमीन हडपण्याचा प्रकार केला, ती व्यवहार केला, तो जो काही त्याबद्दलचा स्टॅम्प ड्युटी कशी बुडवली गेलेली आहे, 21 कोटीच्या ऐवजी 500 रुपयामध्ये हे नोंदवलं गेलंय, असं पत्र 5 जूनला 5 महिन्यांपूर्वी पुण्याच्या जिल्हा निबंधक वर्ग आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना हे छावा संघटनेने लिहिलेलं पत्र आहे. आता अजितदादा पवार हे प्रशासनावरती प्रचंड पकड असलेले, सकाळी 6 वाजेपासून जनतेची कामं करणारे आणि पुण्याचे पालकमंत्री अनेक वर्षापासून असलेले, यांना पुण्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना असं असं पत्र लिहिलंय हे माहितीच नव्हतं. याच्यावरती कोणी विश्वास ठेवायचा? या अजित पवारांच्या वक्तव्यावरती लोक आता टिंगलटवाळी करतायत बाहेर सोशल मीडियावरती. ते असं म्हणतायत की आम्ही साधं मटण आणायला गेलो तरी घरी फोन करून 2दा विचारतो की खरंच 1 किलो आणू का 1.5 किलो आणू, आणि इथं पोरग 300 कोटीचा व्यवहार करून बसलं आणि पप्पांना माहितीच नाहीये. आणि हे यांच्या प्रशासनाला 5 महिन्यापूर्वी आलेलं पत्र, हेही यांना माहित नाहीये, पालकमंत्री असून सुद्धा. सोडलं पाहिजे मंत्रिपद जर माहित नसेल तर, पण त्यांना माहिती आहे हे त्यांनी लीक या शब्दामधून उघड केलेलं आहे की त्यांना या व्यवहाराची माहिती होती. आता ते ढोंग करत होते की मला याची काहीच माहिती नाही, मी माहिती घेतो, हा सगळा प्रकार. आता दुसरा, हे विजय कुंभार सर जे आहेत पुण्यातले, हे अतिशय रेप्युटेड ऍक्टिव्हिस्ट आहेत, ज्यांनी यापूर्वी म्हणजे 98-99 साली शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, त्यांच्या जावयाचं प्रकरण बाहेर काढलं होतं पुण्यातलं, एक रिअल इस्टेटचं. आणि नुसतं बाहेर नव्हतं काढलं, ते इतकं वाढलं की त्या प्रकरणात नैतिक नातेवाईकाला लाभ मिळवून दिल्याची नैतिक जबाबदारी पत्करून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मनोहर जोशींना द्यायला लागला होता. त्यापूर्वीही अशा घटना आहेत. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या एका कॉन्ट्रोव्हर्सीबाबत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. आदर्शमध्ये सासूच्या नावावर फ्लॅट घेतला म्हणून अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. 26/11च्या हल्ल्यानंतर ताजमध्ये पाहणी करायला गेलेले असताना सोबत रितेश देशमुखला घेऊन गेले. यात रितेश देशमुखला काही लाभ होता का व्यक्तिगत, काही नाही, त्याला घेऊन गेले म्हणून विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नातेवाईकांना थेट व्यक्तिगत लाभ झाल्याच्या आणि न झाल्याच्या घटनांमध्ये सुद्धा या आधीच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. अगदी आत्ता धनंजय मुंडे प्रकारात सुद्धा, वाल्मिक कराडच्या. आता इथं यांच्या कार्ट्याला डायरेक्ट एवढा मोठा 40 एकर शासकीय जमीन हडपण्याचा प्रकार झाला तरी हा माणूस नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला तयार नाही, उलट्या धमक्या देतो की माझ्या मुलाला काही झालं तर मी कोणाला सोडणार नाही, मग ते 600 एकरचं प्रकरण बाहेर काढेन अमुक आणि तमुक. आता हे विजय कुंभारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो सर्वे क्रमांक 88चा अब्जावधी रुपयांचा शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ही डिटेल तक्रार केलेली आहे. ही पण एक पान मी मुद्दाम फुलस्क्रीन हवं तो दाखवतो. यात मुंडव्याला सर्वे क्रमांक 88 या शासकीय जमिनीवर अत्यंत गंभीर गैरव्यवहार झाले असून शासनाची अब्जावधी रुपयांची संपत्ती काही निवडक खाजगी व्यक्ती आणि त्यांच्याशी संलग्न अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लाटण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकारात शासनातील काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते थेटपणे किंवा अप्रत्यक्षरित्या सामील आल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. आता मी एक उदाहरण दाखवलं. छावानी हे मुद्रांक जिल्हाधिकारी आणि निबंधकाला लिहिलेलं पत्र, त्यांनी 5 महिन्यापूर्वी हा व्यवहार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी बुडवून 500 रुपये भरणं. आता तेच चौकशी समितीवरती आहेत, तेच मुद्रांक जिल्हाधिकारी आणि हे निबंधक कार्यालयाचे अधिकारी. आता ते स्वतःच
आरोप असताना, दोष असताना ते काय चौकशी करतील? त्यामुळे त्यांनी याच्याबद्दल तक्रार केली आहे की ही चौकशी प्रक्रिया निष्पक्ष राहणार नाही आणि मुद्दामून गुंडाळली जाईल. यात त्यांनी घटनाक्रम दिलाय की ही जमीन 4 ऑक्टोबर 1973 साली जिल्हाधिकारी पुणे यांनी बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या भारताच्या बॉटनिकल वनस्पती सर्वेक्षण विभागाला रिसर्चसाठी ₹1 वार्षिक लीज रेंटवरती 15 वर्षासाठी भाडेपट्टीने दिली. 1973 ते 1988 या कालावधीसाठी वार्षिक ₹1. त्यानंतर तिथं ते बॉटनिकल रिसर्च सेंटर सुरू झालं, तिथं काम करत होतं. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार तर हे महाभाग पार्थ पवार हे हा सगळा व्यवहार झाल्यानंतर स्वतः गेले होते तिथे त्या बॉटनिकल रिसर्च सेंटरला हे सांगायला की जमीन खाली करा, अशी माहिती आहे. तर हा 88 पर्यंतचा भाडेपट्ट्यावरचा करार 1 एप्रिल 1988 रोजी हा भाडेपट्ट्याचा करार 50 वर्षांसाठी वाढवण्यात आला. म्हणजे 2038 पर्यंत ही जमीन त्या बॉटनिकल सर्व्हेला देण्यात आली. आता यात एक अट अशी आली होती की मूळ शेतकऱ्यांनी जमीन धारकत्व मूल्य भरल्यास भाडेपट्टा तात्काळ संपुष्टात येईल. म्हणजे मूळ जमीनधारक तिथं जे कसणारे होते, जे मागासवर्गीय समाजाचे होते, त्यांनी जर का याचं जमीन धारकत्व मूल्य दिलं तर हा बॉटनिकल सर्व्हेला दिलेला करार भाडेपट्टा हा रद्द होईल. त्यानंतर 1 एप्रिल साठी हा भाडेपट्टा 50 वर्षांसाठी देण्यात आला. 1 एप्रिल 1988 ला. 30 डिसेंबर 2024 ला या ज्या शीतल तेजवानी आहेत त्यांनी व्याजासह ₹11,000 एवढी रक्कम भरली जमीन धारकत्वाचं मूल्य म्हणून. फक्त ₹11,000. विचार करा, 40 एकर जमिनीचं जमीन धारकत्व मूल्य म्हणून ₹11,000 भरली. बरं, ती त्यांनी ₹11,000 भरावी असा कोणी आदेश दिला होता का शासनाने, तहसीलदारांनी म्हणा, जिल्हाधिकाऱ्यांनी? कुठलाही नाही. त्या तिथं गेल्या आणि त्यांनी सांगितलं की हे ₹11,000 मी भरणार, हे जमीन धारकत्व मूल्य. कारण पॉवर ऑफ अटर्नी त्या 272 जणांकडून घेतली होती आणि त्यांनी ते ₹11,000 भरले. आता हे कुठलाही शासकीय आदेश नसताना, जिल्हाधिकाऱ्याचा नाही, तहसीलदाराचा नाही, शासनाचा नाही की ₹11,000 घ्यावे असा कुठलाही आदेश नसताना सुद्धा हे त्या अधिकाऱ्यांनी ते ₹11,000 स्वीकारले. हे पहिलं बेकायदेशीर कृत्य आहे तिथं. आणि म्हणून महसूल विभागातले हे जे कोण अधिकारी आहेत ज्यांनी ते ₹11,000 जमीन धारकत्व म्हणून घेतलं ते पहिल्यांदा बेकायदेशीर ठरलं पाहिजे आणि त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग 20 मे 2025 ला ते म्हणजे आता सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध 9018/2025 सेल डीड HVL/4 इथं नोंदवण्यात आलं, म्हणजे रजिस्ट्रार ऑफिसच्या. आता हे खरेदी खत नोंदवत असताना जे पार्थ पवार यांच्या कंपनीने विकत घेतली जमीन त्या शीतल तेजवानींकडून, हे खरेदी खत नोंदवत असताना त्याच्या सोबत जे कागद लागतात, जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला दिल्याचा पुरावा, पॉवर ऑफ अटर्नीची कॉपी, त्याचं मार्केट व्हॅल्यू काय, बाजार मूल्य काय, त्याची स्टॅम्प ड्युटी, याचा कुठेही उल्लेख नाही त्या नोंदणीत. तो कागद याही आधी दाखवलाय, आता पुन्हा दाखवतो. त्यात इतर एकाही कागदाचा उल्लेख नाही. पॉवर ऑफ अटर्नीचा उल्लेख नाही, मोबदल्याचा उल्लेख नाही किंवा जमिनीच्या मालकीचा काही पुरावा, तेही काही नाही. तरीही हे काहीही कागद नसताना सुद्धा नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार या दोघांनी कायदेशीर स्वरूपामध्ये या जमिनीची मालकी हस्तांतरित करण्याचा बेकायदेशीर प्रकार केला. तेही गंभीर आहे. आता यानंतर लगेच 6 दिवसांनी अमेडिया कंपनी, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची, या कंपनीने तहसीलदारांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की ही जमीन कायदेशीररित्या संपादित केलेली आहे आणि ती बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानी परत करावी, रिटर्न करावी. आणि त्याच सुमारास मी जे म्हटलं की हे महाभाग स्वतः गेले होते त्या BSI ला सांगायला, बॉटनिकल सर्व्हेला, की ही जमीन खाली करा. आणि हे तहसीलदारांना यांनी पत्र दिलं
आता तहसीलदार जो सूर्यकांत येवले होता, त्यांनी काहीही तपास न करता एका खाजगी कंपनीने दिलेल्या पत्राच्या आधारावरती BSIला ती जागा खाली करण्याचे आदेश दिले तहसीलदारांनी. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था, तिला हा तहसीलदार आदेश देतो की जमीन खाली करा. कशाच्या आधारावर? ते एका खाजगी कंपनीने पत्र दिलं. त्या पत्रासोबत काही जोडलं का? काही नाही. ना खरेदी खताची कॉपी जोडली, ना जमिनीच्या मालकीचा काही पुरावा जोडला, काही नाही. नुसतं एक पत्र दिलं. त्या पत्रावरती येवलेंनी सांगून टाकलं. आता या येवलेंवरती बोपोडीमध्ये ऑलरेडी एक गुन्हा दाखल आहे, पुण्यातच, पुणे जिल्ह्यातच. त्याच्याबद्दल मी डिटेल सांगेनच. आणि याच्यामध्ये तो जो गुन्हा दाखल आहे त्याच्यात त्यांनी असंच शासकीय डेअरीची जमीन ही खाजगी लोकांना विकून टाकली, त्यांच्या नावावर करून टाकली. आणि ती जी FIR आहे त्या FIR मध्ये स्पष्टपणाने त्यांनी लिहिलंय, सूर्यकांत येवले यांना शासकीय जमिनीचा अपहार करून ती खाजगी व्यक्तींना देण्याची सवय आहे. म्हणजे ते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. याच्या आधीच त्यांचं हे ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि शासन FIR दाखल करताना म्हणतंय की यांना अशी शासकीय जमीन खासगी लोकांना देऊन टाकायची सवय आहे. बघा केवढं गंभीर आहे. आणि पुन्हा तोच प्रकार जो बोपोडीत केला तो मुंडव्यात केला. आणि मग बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानी 16 जूनला कलेक्टरला पत्र लिहिलं आणि त्यात सांगितलं की काही लोक जबरदस्तीने वनस्पती उद्यान रिकामं करण्याचा, बॉटनिकल गार्डन रिकामं करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा असा आदेश जारी केला. याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांना हे माहित नव्हतं, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याला माहिती होतं. आणि मग उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार येवले यांना 24 तासात अहवाल द्या म्हणून सांगितलं. पुन्हा येवले यांनी अमेडिया कंपनीच्या म्हणजे समर्थनार्थच माहिती सादर केली. आता याच्यामध्ये हे इतकं संगनमत दिसतंय उघड उघड. सूर्यकांत येवले असतील, ते नोंदणी करून घेणारे अधिकारी असतील, महसूल विभागाचे अधिकारी असतील, तहसील इतर तिथले अधिकारी, या सगळ्यांनी शीतल तेजवानीने मूळ शेतकरी म्हणून खोटी ओळख देऊन जमीन धारक मूल्य भरले. म्हणजे शीतल तेजवानी ही खोटं जमीन शेतकरी आहे असं ओळखपत्र दिलं. म्हणजे फोर्जरीचा पण गुन्हा आहे. ही जमीन मुळात शेतीची आहे, त्यामुळे ही अशी विकता खरेदी करता येत नाही कंपनीला. तरीही ते झालं. आणि म्हणून याच्यात त्यांनी विनंती केलेली आहे की याच्यामध्ये गुंतलेल्याच अधिकाऱ्यांना जर तुम्ही चौकशी समितीवर नेमणार असाल तर ते स्वतःला शिक्षा करतील का, हा विजय कुंभारांनी शासनाला विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यात बोपोडीचा प्रकार मी सांगितला. या बोपोडीच्या प्रकारामध्ये नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे या तक्रारदार आहेत. आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की ती डेअरीची जमीन जी आहे ती अशी खाजगी लोकांना विकण्याचा प्रकार सूर्यकांत येवले यांनी केला. आता यात कोण आहेत? त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपी क्रमांक 1 सूर्यकांत येवले, तहसीलदार पुणे. नंतर हेमंत गवंडे, राहणार इंदिरा मेमरीज, फ्लॅट नंबर अमुक अमुक, पुण्यात. त्याच्यानंतर राजेंद्र रामचंद्र विध्वंस, राहणार पुणे. ऋषिकेश माधव विध्वंस, राहणार पुणे. मंगल माधव विध्वंस, राहणार पुणे. विजयानंद अविनाश पुराणिक, राहणार इंदौर. जयश्री संजय एकबोटे, राहणार मुंबई. त्याच्यानंतर शीतल किसनचंद तेजवानी. आणि 9 नंबर आरोपी दिग्विजय अमरसिंह पाटील. म्हणजे याच सूर्यकांत येवलेच्या आधीच्या नेमणुकीच्या ठिकाणी बोपोडीच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झाला
त्याही जमीन शासकीय डेअरीची जमीन खासगी लोकांना विकण्याच्या प्रकारात हेच दिग्विजय अमरसिंग पाटील, संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस, हेच त्याच्यामध्ये आरोपी. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे बाकीचे कोण, हे बाकीच्या कोणपैकी याच्यातला एकाच मी दाखवतो. हेमंत गवंडे. हे फोटो बघा. पहिला फोटो आहे त्यांचा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्याबरोबर, आणि दुसऱ्या फोटोत तर ते मोहन भागवतांच्या लाईनमध्ये बसलेले दिसत आहेत. हेमंत गवंडे यांची इतरही राजकीय नेत्यांबरोबर भाजपच्या, संघाच्या हे फोटो आहेत. आता हेच कनेक्शन हे बाकीचे जे आहेत ना, राजेंद्र विद्वांस, ऋषिकेश विद्वांस, मंगल विद्वांस, विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे यांचं असंच काहीतरी कनेक्शन असणार भाजप संघाशी संबंधित, ज्याच्यामध्ये हा सूर्यकांत येवले पण आरोपी आहे आणि दिग्विजय अमरसिंह पाटील अजितदादांच्या चिरंजीवांचा पार्टनर, नातेवाईकपणे म्हणतात, हे सगळे एकत्र आरोपी आहेत. थेट मोहन भागवतांची कनेक्शन असलेला पण आरोपी आहे. तहसीलदार दोन्ही गुन्ह्यांमध्ये सेम आहे. आणि याच्यामध्ये दिग्विजय अमरसिंग पाटील तिथं पण आहे, इथं पण आहे. सूर्यकांत येवले तिथे पण आहे, इथे पण आहे. आणि याची चौकशी करणारे कोण आहेत? तेच ज्यांनी हे कागदपत्र नोंदवून घेतले, ज्यांनी आतापर्यंत या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. आता या मुंडव्यामध्ये सर्वे क्रमांक 88 मध्ये 17 हेक्टर 51 आर ही शासकीय मालमत्ता, डेअरीची, शासकीय डेअरीची मालमत्ता 17 हेक्टर, ही सुद्धा 17 दुने 34 आणि 42-43 एकर, ही सुद्धा साधारण अशीच जमीन मुंडव्यातली, ही सुद्धा अशी याच शीतल तेजवानीच्या मार्फत विकत घेणाऱ्या दिग्विजय अमरसिंह पाटील यांना सरकारी जमिनीचा ताबा देण्याबाबत तहसीलदार यांना अर्ज केला होता, जो बेकायदेशीर वगैरे वगैरे वगैरे. आणि यात त्यांनी म्हटले की यांना शासकीय जमीन खाजगी मालकांना देण्याचा अशी सवय आहे, हे या मुंडव्याच्या गुन्ह्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि सेम प्रकार हा कोरेगाव पार्क मधल्या जमिनीबाबत केला. आता हे इतकं सगळं समोर आलेल्यानंतर सुद्धा, आणि हे शासकीय अधिकाऱ्यांचं संगनमत हेही याच्या निमित्ताने समोर आल्यानंतर सुद्धा अजित पवार काय म्हणतायत, 5ला काही झालं तर कोणालाच सोडणार नाही. आता याच्यावरूनच तुम्ही ओळखून घ्या की एकीकडे थेट भागवत आणि त्या प्रवीण तोगडियाशी संबंध असलेला माणूस पण एका गुन्ह्यात यांच्यात सोबत आहे, गुन्हेगार, सह आरोपी, आणि दुसऱ्या याच्यामध्ये कॅरेक्टर्स तीच आहेत. तेजवानी पण तीच आहे, हा दिग्विजय पाटील पण तोच आहे, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटीलची तीच कंपनी आहे. बरं, ही कंपनी कशी, 1,00,000 रुपये पेडअप कॅपिटल असलेली, ज्यातलं 99,000 रुपये पेडअप कॅपिटल पार्थ पवारचं, 1,000 रुपये पेडअप कॅपिटल दिग्विजय पाटीलचं. पार्थ पवारांचा पगार 52 लाख रुपये, 52 लाख रुपये, आणि दिग्विजय पाटील यांचा पगार 53,000 रुपये. पण आरोपी कोण? दिग्विजय पाटील, ज्याचा 1% शेअर आहे आणि 1%च पगार आहे, तरी सुद्धा आरोपी दिग्विजय पाटील. आणि म्हणून सगळेजण म्हणतायत की पहिली गोष्ट तर अजितदादा राजीनामा द्या, किती का अनैतिक कामं केलेली असे ना, निदान याच्यात चिरंजीवांच्या प्रकारात तरी नैतिक जबाबदारी घ्या, तेवढं तरी नैतिकता असायला हवी, आणि जबाबदारी घेऊन राजीनामा द्या. वरती अशा धमक्या देताय तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे हे उघडकीस आणणं, आणि तुम्ही नका गुन्हा नोंदवू, तुम्ही स्वतः गुन्हा करू नका. हा
की एखाद्या गुन्ह्याची माहिती असून सुद्धा शासनापासून ती लपवणं. उपमुख्यमंत्री आहात राज्याचे, अर्थमंत्री आहात राज्याचे, राज्याचं आर्थिक नुकसान याच्यामध्ये आहे. ते न होऊ देण्याची संविधानात्मक जबाबदारी तुमची आहे अर्थमंत्री म्हणून, आणि ते तुम्ही पाठीशी घालताय. आता या सगळ्याचा अर्थ काय लागतो, यात कोणाचं कोणाशी संगनमत आहे, कोण कोणावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतंय, कोणी लीक केले असतील हे कागद मंत्रिमंडळातलेच. मग हे कागद लीक झाल्यानंतर लगेच 2 देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेली कॅरेक्टर्स, अंजली दमानिया आणि अण्णा हजारे, हे लगेच याच्यात समोर कसे येतात पुढे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून खाली सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवा, ज्यांच्यापर्यंत लिंक शेअर करा, आणि त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.